काही लोक नोकरी लागली, बाबासाहेबांनी खूप मोठं आम्हाला दिलं, आम्ही शिकलो, मोठे झालो, परंतु आम्ही समाजाकडे मागे वळून कधीच बघितलं नाही. आम्हाला 3 मजली बिल्डिंग असेल तर आम्ही 4 मजली बांधू, 2 गाड्या असेल तर पोराला एसीची, बायकोला एसीची गाडी घेऊ, परंतु माझा समाज किती मागे आहे हे आमच्या लक्षात येत नाही. आमचं स्वतंत्र कुटुंब घेऊन आम्ही पळालेलो आहोत, मागच्याकडे आम्ही लक्ष केलेलं नाही. जर बाबासाहेबांनी तसं केलं असतं तर आज आम्ही या भारतातले निवड आम्ही बुद्धच नाही, अनेक जातीचे लोक तळागाळामध्ये राहिले असते. त्याच्यापैकी बाबासाहेबांनी शिका, संघटित व्हा, संघर्ष करा असं म्हटलं. आम्ही खूप शिकलो आणि पुढे पडालो. संघटित व्हा म्हटले, मात्र आम्ही संघटित नाही झालो. संघर्ष करा म्हटलं तर एक तुमच्यामध्ये चांगला पॉइंट आहे. कुठेतरी काहीतरी घडलं तर आम्ही, कोणी भाजपमध्ये असेल, कोणी राष्ट्रवाद्यामध्ये असेल, कोणी RPI असेल तर एक येतो, हे आम्ही तेवढ्या पुरतं तरी येतो. परंतु आमची संघटना ही मजबूत व्हायला पाहिजे होती, तशी झालेली नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, आज बरेचसे लोक मुंबईला गेले असेल, अहो त्यांनी केवढी मोठी बिल्डिंग राहायला बांधली असती, पण 3 मजली बिल्डिंग राजगृह म्हणून तिथे ग्रंथ ठेवण्याकरिता, पुस्तकं ठेवण्याकरिता चैत्यभूमीवर आहे. आता 2 मजले, आता पोलीस प्रोटेक्शन असते. मी या 2 महिन्याच्या आधी गेली, त्यांनी आता आतमध्ये जाऊ देत नाही. पहिल्यांदा मी या 15-20 वर्षाच्या आधी गेली तेव्हा मी 3 माळे फिरून आणि फक्त लाख होते. इथे एकूणच एवढं सांगायचं आहे का आपल्याला पैसा मिळाला, हा पैसा धम्मदानामध्ये घालवला पाहिजे, समाजाकडे लक्ष दिलं पाहिजे. आपला बराचसा समाज अजूनही आर्थिकदृष्ट्या खरोखरच मागास आहे. कारण मी ह्या देचलीपेटा इथून जवळ 18-20 किलोमीटर आहे. मी अति दुर्गम भागामध्ये, आजही मला वाटत नाही त्या गावाला गाड्या जात असेल अशा भागामध्ये मी काम केलेलं आहे. आमचे लोक अशिक्षित आहेत, महिला अशिक्षित आहेत, म्हणूनच त्यांनी देवधर्माचं जास्त करतात. आम्ही जे काही 4 महिला शिकलेल्या असेल त्यांच्यामध्ये जर आम्ही बुद्धाचं सांगितलं, बाबासाहेबाचं सांगितलं तर मला वाटत नाही त्या अशिक्षित महिला आवर्जून आमचं ते ऐकतात. मी या 8 ते 9 वर्षामध्ये माझ्या काही सेविका आहे. मी पहिल्यांदा मला अधिकारी येऊ द्या, कोणी येऊ द्या, मी पण भीत नव्हती. आधी संविधानाचं महत्त्व 10 मिनिट तरी तथागत भगवान बुद्धांचं, बाबासाहेबांचं, ज्योतिबांचं मी माझं आधी मार्गदर्शन राहत होतं. तेव्हा माझी मीटिंग सुरू होत होती, मला एकटी पाडत होते ऑफिसमध्ये, परंतु माझं ध्येय होतं. आणि मी इथे माझं मोठेपणा म्हणत नाही, परंतु माझ्या सेविकाच बसलेल्या आहे. पोलीस स्टेशन देचलीपेटामध्ये एवढ्या पाण्यातून, कंबरभर पाण्यातून, नाल्यामधून कसं तरी जाऊन मी माझ्या सेविकेला तत्पर बनवलेल्या होत्या. त्यांनी माझा चांदीचे भांडे देऊन माझ्या पूर्ण सेविकेचा सत्कार केला. का शाळेचे शिक्षक हा आरोप म्हणून नाही, शाळेचे शिक्षक जात नाही, परंतु अंगणवाडी सेविका या थोड्याशा अल्पशा मानधनावर काम करतात म्हणून त्यांचा सुद्धा सत्कार केला. म्हणून एकच इथे सांगायचं आहे, केल्याने होत आहे, आधी केल्याची पाहिजे. आणि ज्याला जितकं धम्माचं समजते तितकं तेवढं सांगितलं पाहिजे. मला आयोजकाने इथे 2 शब्द बोलण्याची संधी दिली, तुम्ही पण ऐकून घेतले, त्याबद्दल मी तुमचं मनापासून धन्यवाद मानते आणि रजा घेते. जय रमाई, जय भीम, जय सावित्री, जय फुले.